नागराजदास कपाटेंना दिलं. आता मात्र प्रकांड पंडित नागराजदास झाले आणि मनात विचार केला की आता मात्र आपण देव शोधण्याला निघावं. मग देव शोधण्याला निघावं तर कुठे जावं? ज्यांचं दर्शन झाल्यानंतर हा जीव पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी मोक्षे जठरे शयनम, परत जन्माला येतच नाहीये. ही भवसंस्कृती चुकल्या जाते, हा संसार चुकल्या जातो. असा जर कोण असेल तर दत्तात्रेय महाराज आहे. आणि म्हणून निघालेत नागराजदास कपाटे. पोहोचले पंचाळेश्वरला. त्या पंचाळेश्वरच्या वाळवंटामध्ये नागराजदास कपाटेंनी आपली साधना चालू केली. साधना करत असताना कधी बळीग्रामला विशीला जावं, कधी राक्षस भुवनला जावं, कधी साष्टी पिंपळगावला जावं, कधी कडारोपणाकडे यावं. हे सगळं चालू असताना एक दिवस विचार केला, प्रभू सगळं केलं रे, सगळा त्याग केला, तू भेटत का नाहीयेस? निघालेले आहेत राक्षस भुवनकडे भिक्षेला. तेवढ्यामध्ये फकीर वेशामध्ये एक महात्मा त्या ठिकाणी दिसला. फकीर वेशातल्या महात्म्याने नागराजदासांना विचारलं,